महाराष्ट्र के धुले जिले के आमदड़ गांव में चराई को लेकर धनगर समाज और गांव वालों के बीच सालों से चला आ रहा विवाद अब हिंसक हो गया है। इस विवाद में 2 लोग गंभीर रूप से घायल हुए हैं। गांव वालों का आरोप है कि वन विभाग से कई बार मांग के बावजूद चराई पर रोक नहीं लगाई गई, जिसके कारण यह विवाद बार बार होता है। गुरुवार को धनगर समाज के कुछ युवकों ने चराई को लेकर गांव के लोगों के साथ मारपीट की, जिसमें 2 युवक गंभीर रूप से घायल हो गए हैं। गांव वालों ने अब वन विभाग से मांग की है कि विवादित वन क्षेत्र में पूरी तरह से चराई पर रोक लगाई जाए, ताकि भविष्य में इस तरह के झगड़े रोके जा सके। नमस्कार, माझं नाव गजानन वामन मराठे। मी आमदड या गावाचा रहिवासी आहे। आमच्या गावात हे जे तुम्ही समोर बघताय हा परिसर, हा संपूर्ण फॉरेस्ट खात्याच्या म्हणजे वन विभागाच्या ताब्यातला परिसर आहे। पण आज वन विभागाचे अधिकारी वगैरे यांचं ह्या जागेवर कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही, हो, संपूर्णपणे दुर्लक्ष आहे। त्याच्यामुळं आज ह्या जंगलाची जी अवस्था झालेली आहे, हो, ही 25 वर्षाच्या अगोदर जी अवस्था होती ती अवस्था वेगळी होती आणि आजची अवस्था फार बिकट आहे। इथं कुठलाही प्राणी राहू शकत नाही, कुठल्याही प्राण्याला चारा मिळू शकत नाही, हो, अशा प्रकारची इथे अवस्था झालेली आहे। तरी गाई म्हशींना चारा नाही, हो, गावकऱ्यांना जे म्हटलं जातं सामाजिक वनीकरणाचं जे ब्रीदवाक्य आहे, हो, गुरांना चारा, हो, आणि जनाला लाकडं घरच्या घरी, सामाजिक वनीकरण येतादारी, या ब्रीदवाक्याची संपूर्णपणे वन विभागाने पूर्ण वाट लावलेली आहे। आणि वन विभागाकडे माझी एक विनंती आहे की वन विभागाने याच्याकडे त्वरित लक्ष घालून, हो, याच्यावर संपूर्ण शासनाचं पूर्णपणे नियंत्रण आणावं आणि या वन विभागाच्या जमिनीला संपूर्णपणे बंदिस्त करण्यात यावं, ही आमच्या गावाकडनं मागणी आहे। आणि ही मागणी गावाकडनं करण्याचं कारण आहे की या जमिनीवर कुठल्याही व्यक्ती, जनावरं चारणारे व्यक्ती, मेंढपाळ चारणारे व्यक्ती यांच्यात वाद होतो आणि या आपसातातल्या वादामुळं, हो, काही घडू शकतं। आणि या वाद विकोपाला न जाण्यासाठी आमची शासनाला विनंती आहे की हे क्षेत्र तुम्ही बंदिस्त करा, हो, एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे। बस, आधी जंगल पूर्णपणे बंदिस्त होता, त्याच्यानंतर हळूहळू वन विभागाचं याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आणि त्या दुर्लक्ष झाल्यामुळं आज जी परिस्थिती ही निर्माण झाली आणि हे वाद जवळपास 10-15 वर्ष, 20-25 वर्षापासून चालू आहेत, हो। प्रत्येक वेळेस वाद होत होते, आपसात चर्चा व्हायची, हो, ते मिटवत होते। पण आजची परिस्थिती अशी आहे, काही दिवसापूर्वी आमच्या गावात भांडण झालं। अक्षरशः या वन विभागाच्या दिरंगाईमुळं काही लोकांचे प्राण सुद्धा गेले असते, हो। आणि असे वाद व्हायला नको आणि हे वाद विकोपाला जायला नको, हो। याच्यामुळे आमची विनंती आहे की सरकारनं, शासनानं, सरकार मायबापनं ह्याच्याकडे लक्ष द्यावं, हो, आणि कुठल्याही नागरिकांचं आणि कोणाही व्यक्तीचं नुकसान व्हावं नाही, हीच आमची शासनाकडे विनंती आहे। आणि शासनाने या बातमीची दखल घ्यावी आणि वन विभागाने दखल घ्यावी आणि आमच्या जंगलला सुरक्षित करावं, हीच आमची विनंती आहे।